श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत असेल तेव्हा तेव्हा परमेश्वराचे ध्यान चिंतन कर. तुला कधीही एकटे वाटणार नाही. परमेश्वर तुला साथ देतो. परमेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे मानता तेव्हा मला त्रास होतो आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे. या येणाऱ्या 10 दिवसात तुमच्यासाठी मोठा आनंद आहे की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे. स्वतःला एकटे मानू नका. तुमचा देव, तुमचा भगवंत तुम्हाला सदैव साथ देतो आणि तुमच्या सोबत आहे. मोठी प्रतीक्षा संपवण्याची तयारी आहे. तुमचे ते नाते तुमच्यावर अधिक प्रेमाने माया करेल. आनंदाने तुमच्या इच्छा देखील पूर्ण करेल. याचप्रमाणे तुमच्या जीवनात अधिक उत्साह निर्माण केला जात आहे. याची जाणीव तुम्हाला माझ्या अभयवचनावर होऊ शकते. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे वाटू शकता तेव्हा देवाचे स्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. बाळा, आज तू चिंतामुक्त होशील. मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य वेळेपर्यंत तुझ्यापर्यंत येईपर्यंत तू शांत असावे, धीर ठेवावा, संयम दाखवावा. आज खूप दिवसानंतर तुझ्यासाठी काहीतरी वेगळं येत आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही. मी तुम्हाला साथ देतो. मी तुम्हाला आनंद प्रदान करतो. जे तुझ्या मनाला आजपर्यंत अस्वस्थ करत होतं, पण आता इथून पुढे जगण्याची खरी आनंद आणि तुझे केलेली खरी भक्ती कामाला येणार आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे येऊन थांबला आहे तर कदाचित तुम्ही उशीर न करता हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या. वेळ बदलत आहे, परिवर्तित होत आहे. तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन घडवल्या जात आहे. तुमचे केलेले नामस्मरण देवापर्यंत पोहोचत आहे. यासाठीच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला अधिक काही करण्याची आवश्यकता नाही. कारण तुझा विश्वास, तुझी श्रद्धा आणि तुझी भक्ती ही अंतर्मनातून सुरू आहे. जो कोणी अंतर्मनातून पवित्र होतो तो माझ्यापर्यंत नक्कीच येतो. त्याचमुळे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे येऊन थांबला आहे. तू जेव्हा हे ऐकशील तेव्हा तुझ्यासाठी माझे कार्य सुरू झालेले असेल. बाळा, काळजी करू नकोस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जरी संसार काही संकटांनी भरलेला आहे तरी संकटांनी भरलेला संसारही कोणी सोडून देतो का? नाही ना. मग त्या संसारातील काही कटकटींना, त्रासांना दूर करण्यासाठी मी जे काही उपाय देतो नामस्मरण आहे. लक्षात घ्या. तुम्ही ते कराल तर तुम्ही कित्येक संकटातून दूर जाल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण लक्षात ठेव, गुरुने तुला काही वचन दिलेले आहेत. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुमच्यासाठी सर्व काही होकारात्मक असेल. तुम्ही जे काही आजपर्यंत नकारात्मक अनुभवलेला आहे त्यापासून तुम्हाला दूर नेणारे माझे आशीर्वाद चिंतेपासून, भयापासून तुम्हाला दूर करत आहे. तुमच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर प्रवाहित होणारे आहे. हा बदल तुमच्यासाठी योग्य वेळेवर घडणार आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी, घटना अप्रिय वाटत असतील तर उद्या होणारे शुभ बदल हे तुम्हाला उद्या दिसून येणार आहेत. जरी ही संध्याकाळ काही गोष्टींनी कठीण वाटत असेल तर ही संपत आहे. हा वेळ जात आहे आणि या वेळेत जाणाऱ्या तुम्ही फक्त नामस्मरण करा, परमेश्वराचे ध्यान करा आणि तुम्ही पाहाल की उद्या सकाळी तुमच्यासाठी काहीतरी देवाचे नियोजन आहे.
जे तुमच्यासाठी शुभ सकाळ आणत आहे, आनंद आणत आहे. कुणी कितीही तुमचा विरोध करोत किंवा तुम्हाला कुणाच्या विरोधाचा कितीही सामना करावा लागू शकतो, पण शेवटी तुमच्या ठिकाणी तुमचा विजय निश्चित केला जात आहे. कठीण तुमच्या जीवनातून आता बाहेर पडत आहे. एखादे विष जसे बाहेर पडावे त्याचप्रमाणे तुमच्या नामजपामुळे तुमच्यात एक दिव्य शक्ती प्रवाहित होत आहे. तुम्ही जर देवाचे हे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर निर्भय व्हा, कारण मी तुमच्या सर्व शक्यतांना वाढवतो, तुम्हाला कठीण मार्गातून बाहेर पाडतो आणि तुम्हाला सोपे आणि सहज जीवन प्रदान करतो. अगदी कुठलाही क्षण तुझ्यासाठी भय नष्ट करणारा असेल, तुझी चिंता नष्ट करणारा असेल. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे त्याचे कारण की तुझ्या मनातून, तुझ्या हृदयातून ते भय नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो. तुझ्या आशीर्वादांना वाढवतो आणि तुझ्या जीवनाला स्थिर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. तुम्ही आता अनपेक्षित धनाकडे आकर्षित होत आहात. देव तुमच्यासाठी असे अनेक मार्ग उघडत आहेत जे तुम्हाला पुढे नेणारे आहेत. तुमच्या आर्थिक समस्यांना संपवणारे आहे, तुमच्या कर्जाला समाप्त करणारे आहे. जर तुम्ही देवाचा धावा करत आहात, जर तुम्हाला कर्ज कमी करायचे आहे किंवा ते नष्ट व्हावे असे वाटत असेल, तर देवाचे नाव श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा आणि देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या जीवनातून जे काही कर्ज झाले आहे ते दूर करण्यासाठी मला बल प्रदान करा. मला ते कार्य सोपवा ज्यातून मी माझे कर्ज फेडू शकेल आणि मी तुमचा ऋणी असेल, कारण तुम्ही यात माझी मदत कराल हा माझा संपूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.